जय शिवराय मित्रांनो, बऱ्याच दिवसानंतर आज आपण फिरायला निघालेलो आहोत। तर आपलाचा प्लॅन आहे विसापूर फोर्ट, जो की लोणावळ्याजवळ आहे। तर आज आपण वन डे ट्रेकच करणार आहोत। सो आता आपल्याला 6 वाजलेले आहेत आणि आपल्याला ठाणे स्टेशनला पोहोचायचं आहे आणि ठाणे स्टेशनवरून 7:10ची ट्रेन आहे, जी इंटरसिटी एक्सप्रेस, ती आपल्याला पकडायची आहे। आणि आता 6 वाजले, त्याच्यामुळे मला नाही वाटत की आपण पोहोचू शकतो लवकर, कारण मी रबालेमधून निघालेलो आहे। मला आता ऐरोली स्टेशनला पहिलं जावं लागेल आणि तिथून मग मला पुढे प्रवास करायचा आहे। सो बघूया, त्याच्यानंतर पण एक डेक्कन एक्सप्रेस 7:35ची ट्रेन आहे, त्या ट्रेनने बघूया, आपण ट्राय करूया आणि ती ट्रेन भेटेल आपल्याला। तर बघूया, आता आपण लवकरात लवकर जाण्याचा प्रयत्न करूया, कारण खूप लेट झालेला आहे आणि मला घरातच आता 6 वाजलेले आहेत। तर चला, आपण आता भेटूया आपल्या प्रवासामध्ये। आता 7 वाजलेत मित्रांनो आणि मी ऐरोली स्टेशनला पोहोचलेलो आहे आता। ॲक्च्युली आमची 7:10ची ट्रेन होती ठाणे टू लोणावळा, पण आता माझं जर काय पोहोचणं पॉसिबल नाही आहे, त्याच्यामुळे आता आम्ही 7:35च्या ट्रेनने निघालेलो आहे। तर बघू, आता मी ऐरोलीला आहे उभा आणि इथून एक ट्रेन येते, आता ती 7:09ची आहे। तर बघूया आपण आता कसं आपला प्रवास होतो आहे। तर आज आपण निघालेलो आहे विसापूर फोर्टला। आता तिकडे जाऊन आपण आपला प्रवास एक्सप्लोअर करणार आहोत की किती कमी बजेटमध्ये आपल्याला जाता येईल वगैरे। तर बघूया आता आपण आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे आणि मी तुम्हाला या व्हिडिओच्या शेवटी सर्व बजेट वगैरे सांगेन की किती आपल्याला खर्च आला टोटल या ट्रिपचा। तर चला बघूया आपण आता पुढचा प्रवास कसा होतो आहे ते। तर फायनली मित्रांनो, आता आपला प्रवास सुरू झालेला आहे। मी आणि माझा मित्र आता निघालेलो आहे, आपण विसापूर फोर्टला निघालो। तर मी सांगतो तुम्हाला की ठाण्यावरून जर तुम्ही निघालेला असेल तर तुम्हाला डेक्कन एक्सप्रेस ही 7:35ची ट्रेन आहे, त्याच्या आधी पण एक 7:10ची ट्रेन आहे, जी तुम्ही पकडून लोणावळ्याला जाऊ शकता। तर बघूया आता आपण आपला पुढचा प्रवास कसा होतो आहे ते। फायनली मित्रांनो, आता आपण लोणावळा स्टेशनला उतरलेलो आहे आणि आता आपल्याला इथून मळवली स्टेशनला जायचं आहे। तर आपल्याला ही पलीकडच्या बाजूला जी तुम्हाला मागच्या बाजूला ट्रेन दिसते ना, त्या ट्रेनने आपल्याला मळवली स्टेशनला जायचं आहे। तिथून आपण मग बघूया पुढे, जर रिक्षा वगैरे काय भेटेल तर त्याने जाऊया, नाहीतर मग आपण पायी चालत जाणार आहोत। तर बघूया आता आपण आपला पुढचा प्रवास कसा काय होतो आहे ते। सध्या तरी आपल्याला आता तिकीट काढायचं आहे। मी तुम्हाला शेवटला सर्व टोटल बजेट देईन की आपलं किती वगैरे काय कॉस्ट येते आपल्याला या ट्रिपची। तर बघूया पुढे जाऊन। सध्या आपण आता तिकीट काढायला निघालेलो आहे, तर बघूया आता तिकीट कितीला आहे। तर मित्रांनो, आपली ट्रेन गेलेली आहे आणि आपल्याला ट्रेन काय मिळालेली नाही आहे। तर माझ्या मित्राने रेनकोट काय आणला नव्हता, तर आम्ही रेनकोट घ्यायला आलेलो आहे बाहेर दुकानात। स्टेशनच्या बाहेरच दुकान आहे, तर तिथं आम्ही रेनकोट घ्यायला आलेलो आहे। आता रेनकोट करू आणि सध्या भूक लागलेली आहे, त्याच्यामुळे नाश्ता करायला निघालेलो आहोत आम्ही आता।
विचार केलेला आम्ही मळवलीला जायचा, कारण आता मळवलीची ट्रेन आहे 1.5 तासानंतर. तर एवढ्या वेळ तर मी तर नाही थांबू शकत. त्याच्यामुळे आता बघू इथेच बाहेर स्टेशनचा नाश्ता करू आणि त्याच्यानंतर मग ट्रेनसाठी वेट करूया. 11:30ची ट्रेन आहे आपली, तर 11:30ला आपण मळवलीला निघूया. तर बघूया आता पुढे कसं काय होते. सध्या आपण बघूया रेनकोट कसा येईल. कोणता घेतला? बारीक घालून बघतो का? त्याच म्हटलं घालून बघतो का? आपला रेनकोट घेऊन झालेला आहे. सध्या तरी नाश्ता करूया. का बोलतो? नाश्ता करूया आधी आपण आणि बघूया काय काय. डोसा आहे का? डोसा ठीक आहे. डोसा इडली, मेंदू वड़ा, डोसा, उपमा, पोहा, सीरा, मसाला डोसा गरम. बोलो. इडली है, मेंदू वड़ा, दाल वड़ा, पोहा, उपमा, सीरा, मसाला डोसा, कट डोसा, सिर डोसा, स्पंज डोसा, चीज डोसा, मैसूर डोसा. बोलो क्या खाएंगे? टमाटो प्लीज. नाश्ता करून झाल्यानंतर आपण टोटल 1.5 तास थांबलेलो आहे आणि 1.5 तासानंतर आपली ट्रेन आलेली आहे. तर आता आपलं फर्स्ट स्टॉप आहे मळवली. मळवलीला उतरून मग आपण पुढे बघूया कसं जायचं. फायनली मित्रांनो, लोणावळ्यावरून आपण आता मळवलीला पोचलेलो आहोत. मळवलीला पोचल्यानंतर आपल्याला या बाजूला जायचं आहे. इकडून आपल्याला समोरून मला एक कळते 4 किलोमीटरवरती आपला पोर्ट आहे. तर आपल्याला 4 किलोमीटर चालत जावं लागेल. पुढे बघूया आपण जर बाय रिक्षा वगैरे आपल्याला स्वस्तात भेटली तर, कारण आपलं बजेट नाही आहे. तर आपण स्वस्तामध्ये बघतोय हा व्हिडिओ बनवण्याचा. तर मोस्टली तर आपण चालतच जाणार आहोत, कारण कळेल आपल्याला कुठे कसं काय आहे तो व्ह्यू. तर तुम्हाला लोणावळ्यावरून आल्यानंतर मळवलीला स्टेशनला आला की तुम्हाला या बाजूला जायचं आहे, राईट साईडला मळवलीला उतरल्यानंतर. तर चला आपण आता पुढे जाऊया. फायनली मित्रांनो, आता आपण सुरुवात केलेली आहे कोर्टला जाण्यासाठी. तर माझ्या मागून जो रस्ता आहे तो सरळ तुम्हाला घेऊन जायचा आहे पुढे. तर बघूया आता मी आणि माझा मित्र निघालेलो आहे. मागून तर वाहनं पण येत आहे. आम्ही आपलं चालतच निघालेलो आहे आता. काका हॅलो करत आहेत. सरळ पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला एक कमान दिसेल. त्या कमानीतून तुम्हाला सरळ आतमध्ये यायचं आहे आणि सरळ भाजी गाव आहे, तिकडे तुम्हाला यायचं आहे. ॲक्च्युली या गाड्यावरती येण्यासाठी 3 रस्ते आहेत. तर आपण त्याच्यापैकी भाजी गावातनं निघालेलो आहे. तर पुढे जाऊन बघूया आता आपण आपला कसा अनुभव येतोय. सरळ पुढे चालत आल्यानंतर तुम्हाला छत्रपती शिवाजी महाराज चौक भेटेल. तिथून तुम्हाला लेफ्ट घ्यायचं आहे.
लेफ्ट घेतल्यानंतर समोर एक मंदिर आहे आणि मंदिराच्या मागे तुम्हाला एक वॉटरफॉल दिसेल. मी दाखवतो तुम्हाला वॉटरफॉल. भाज्या धबधबा आहे, तुम्ही नक्कीच ट्राय करा एकदा येऊन. इथे मस्त व्ह्यू आहे आणि फोटो पण एवढे मस्त येतात ना की काय बोलू नका. तर मी एन्जॉय करतो. फायनली मित्रांनो धबधब्यामध्ये एन्जॉय करून झालेलं आहे आणि आपण आता पुढे निघालेलो आहे. ॲक्च्युली माझ्या लक्षातच नव्हतं की ते भाजे धबधबा आहे म्हणून, कारण गेल्या वेळेस कधी आलेलो ते मला अजून आठवत तर नाही आहे. तरी आत्ता धबधबा बघून तर एकदम मन उत्साहित झालेलं आहे. तर फुल एन्जॉय करून आता आम्ही पुढे आता निघालेलो आहे फोर्टकडे आपल्या, कारण आपलं मेन डेस्टिनेशन होतं ते आपलं फोर्टच होतं, विसापूर फोर्ट. तर आता आपण विसापूर फोर्टला जाऊन बघूया. सध्या तरी कॉम्प्लिमेंटरी म्हणून आपण धबधब्यामध्ये मस्त भिजून आलो. पहिले व्यक्ती आम्ही असू हे धबधब्यामध्ये रेनकोट घालून फिरतोय. काय बोलणार आता. चला ठीक आहे, मित्राचे पण दुसऱ्याचे फोटो काढून झालेले आहेत. आम्ही आमचे फोटो नाही दुसऱ्यांचे फोटोज काढायला आलो इथे. ठीक आहे, तरी आता आपण निघूया. भाजे धबधब्याजवळच तुम्हाला भाजे लेण्यांकडे जाणाऱ्या पायऱ्या दिसतील. तर सरळ जाणारा रस्ता हा लोहगडाकडे जाणारा आहे. आपल्याला डाव्या बाजूला असणाऱ्या पायऱ्यांवरून भाजे लेणीकडे जायचं होतं. भाजे लेणीकडे येत असताना तुम्हाला डाव्या बाजूलाच बघायचं आहे की दगडांवरती लिहिलेलं आहे की विसापूर फोर्ट आणि ॲरो पण केलेला आहे. तर त्या ॲरोच्या मदतीने तुम्हाला इकडे वळायचं आहे, डाव्या बाजूला यायचं आहे आपल्याला. आणि आता आम्ही पण रस्ता विसरलेलो की आम्ही सरळ भाजे लेणीकडे निघालेलो. गुगलला पण बघितलं तर हाच रोड दाखवत होता, पण ॲक्च्युली रोडच दिसत नव्हता. तर तुम्ही पाहू शकता, मी दाखवतो की या ठिकाणावरून आपण आलेलो. आता इथं आल्यानंतर तुम्ही हा पोल लक्षात ठेवू शकता. इकडे 2 जवळ पोल आहेत आणि हे केले पाणी जाण्यासाठी. तर तिथूनच तुम्हाला इथून लेफ्ट घ्यायचं आहे. ह्या लेफ्ट घेऊन सरळ या रस्त्याने इकडून असं तुम्हाला इकडे यायचं आहे. इकडे आल्यानंतर आपण सरळ वरती निघालेलो आहे. जरा रस्ता डेंजर वाटतो पण ठीक आहे. आपण सरळ पाटण गावातनं जो रोड येतो बहुतेक त्या रोडलाच हा पण जॉईंट होतो. येताना जरा सावकाश आहे कारण थोडासा सरळ चढ आहे आणि सँडल पण माझे घसरतात, बूट पण घसरू शकतात. त्याच्यामुळे चांगल्या क्वालिटीचे शूज घेऊन ये. मोस्टली तरी आर्मीवाले शूज घेऊन ये, ते बेटर आहेत ट्रेकिंगसाठी. हा तो जोश या नाही हायसा हायसा या म्हणजे लो झालाय त्याचा जोश. हे पाहू शकता तुम्ही इथे असे मार्किंग केलेले आहे, म्हणजे हा गडाकडे जाणारा रोड आहे. निशाण जे केले त्याच्यावर लक्ष ठेवा, नाही तर आईला भरकाटायचं इकडे कुठंतरी. तसं घरातल्यांना पण माहीत आहे हे कसं पण घरी पोहोचणंच टेन्शन नाही. तरी पण आपल्या शोधासाठी पोलीस पथक घेऊन एवढंच. मग काय पाहू शकता मागे तुम्ही धुकंच धुकं.
पुढे नाही टफ रस्ता आहे लागत. हालत खराब झाली. मी शकता लागलो हे गावचं मित्रांनो बघा. हे निशाण आहे विसापूरचं. म्हणजे आपण बरोबर रस्त्याला आहे. तर चला पुढे जाऊ. या ठिकाणी क्रॉसवर केलं. हा रोड दाखव. हा जो रोड आहे त्या साईडला आपल्याला नाही जायचं आहे. इथे बघा माझ्या पायाखालीच. इथे माझ्या पायाखाली एक निशाण दिलं. काय रोड तर पहिले निशाण बघा आणि पुढे. मजा आ गया खूप मस्त. भाई 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 हा आपला पहिला ब्रेक. ॲक्च्युली रस्ते तेवढे डेंजर झालेच आणि चालून चालून या पायवाट आहे ना माती असल्यामुळे एकदम घसरटी झाले. ते घसरत आहे त्याच्यामुळे अजूनच पकडून पकडून यावं लागते. 10 ठिकाणी दगडं पकडा. त्याच्यामुळे वरती यायला टाईम लागतो. जरा 1-2 मिनटं आराम करू आणि मग वरती निघूया आपण. मस्त व्यू आहे रे. हा घसरतात आहे. जंगलातील वाटेने जात असताना जितका निसर्ग सुंदर दिसत होता तितकाच तो भयावही वाटत होता. हिरवा शालू पांघरल्यासारख्या झाडांची हिरवी हिरवी पाने, वेडवाकड्या वेली, उबडधोबड वाढलेली झाडे ही अगदी मनाला मोहित करून टाकणारी होती. आणि झाडं एकामेकात एवढे गुंतलेले आहेत ना आणि त्यात काट्याची झाडं आहेत त्याच्यामुळे तर अजूनच भीती वाटते. आणि खाली वाकून चालावं लागते. मगाचपासून झालं आम्ही वाकूनच चालतोय. सिरियसली खूप हालत खराब झाली आता माझी. आय थिंक पुढे वॉटरफॉल आहे कारण मला पाण्याचा आवाज आल्यासारखा येतोय. बघूया पुढे जाऊ. मगाशी जिथून पाण्याचा आवाज येत होता मी बोललो मगाशी, आता आपण एकदम छोट्याशा वॉटरफॉल जवळ आलेलो आहे. पाहू शकता तुम्ही, हा पाहू शकता छोटासा वॉटरफॉल.
हा आहे वॉटरफॉल. आय थिंक याचा जोरात आवाज येत होता. खूप थंड असं पाणी. वरती बघा इकडे. थोडं पुढे चालत आल्यानंतर भाजे गावातून आलेली वाट आणि पाटण गावातून आलेली वाट यांचा संगम पाहायला मिळतो. या दोन्ही वाटांचा संगम जिथे होतो तिथून आपल्याला वरच्या दिशेने जायचं होतं. वाटेतून येत असताना आपल्याला अनेक छोटे छोटे धबधबे दिसत असतात. काय नाव? विधान. मिस्टर रोहित पवार. मिस्टर रोहित पवार. हां. कधी अपलोड हा व्हिडिओ? उद्या करे. 1 2 3 3 7 18 भेटले तुम्हाला. त्यांनी काढून घ्या एकदा. हात करा गाईस. एडिट नका करू फक्त आम्हाला. हां हां नाही एडिट कर. एडिट नका करू. 6 17 चालेल ना. नाही एडिट करत. एडिट नका करू व्हिडिओ पूर्ण बघा. हा व्हिडिओ पूर्ण. चालेल. अजून किती वरती आहे? अजून गेले ना तुम्ही वर? हळूहळू. किती वेळ झाला तुम्हाला आलेला इथे? आम्ही तर नॉन शॉप आले अजून. अच्छा ओके. पाहू शकता मित्रांनो मी मागे धुके पडलेलं आहे का. मागचा मी दिसणारून झालं. आत्ता आपण इथून आलो तर तिथून पण काही दिसत नाही आहे. पण जसं जसं वरती चालू आहे ना अजून खूप मजा यायला लागलेली आहे. आम्ही पाहू शकतो तुम्ही किती आम्ही ब्रेक मानपैकी करत आलो आहे. एकच ठिकाणी ब्रेक घेतला असं बहुतेक. त्याच्यावरती आम्ही इथं झालं. मुंबईवरून आलो आता. पाठीमागे ते गुहा आहे. चला आपण गुहेमध्ये जाऊन बघूया. थोडं पुढं आलं की समोरच आपल्याला पाहायला मिळते दगडात कोरलेली मारुतीची मूर्ती. या मूर्तीला जातच 2 गुहाही दिसतात. या गुहेत 30 ते 40 जणांची राहण्याची सोय होऊ शकते. अंधारात तर काय दिसत नाहीये. छोटासा वॉटरफॉल पाहू शकता ना मी मागे. तिथूनच आता आपण निघालेलो आहे पुढे. चल जादू जादू भूक नाही आहे लेकिन आलोय तर पूर्ण आणि ते मग पुन्हा कट. हां
हो जे काय 17 मी बंद केलेला पुण्यामध्ये काही नाही, आता वापस रिसेंटली चालू केला. कधी पोस्ट करणार? एक 2 दिवस तर आठवड्यातून सुट्टी असते, एका दिवशी फिरायचं नाही एडिटिंग. कशाला चॅनल खूप जुनं पण मी रिसेंटली आता करायला लागलो. मी येतो बरोबर. हा तुझ्या तिरके पावलं टाकून उतरा, सरळ नका तिरके तिरके अशी. हा फायनली आता मित्रांनो मला काय दिसतं इथं ओबड दोबड दगडातूनच आलं आहे मागासपासून. युट्यूब हां नाव काय मयूर भोसले. मयूर भोसले. लाईक शेअर सबस्क्राईब करा. शुअर. मिस्टर रोहित पवार चॅनलचं नाव. ओके. सातारा हा सातारा. काय सांगतो सातारा कुठे? मी फैजापूर मावळी. अच्छा मी खटाव तालुका जायगाव. जवळचा मित्र. चालेल. पोचलो काय काढा पोचलो काय पूर्ण धुकच धुक आहे. मला इथूनच काय दिसत नाही, वरती गेल्यावर काय दिसणार. मला इकडे तटबंदी दिसते आत्ता दिसायला लागली मला ही तटबंदी, मागाशी दिसत नव्हती. खायचं तर बघूया आता आपण जाऊया. सध्या तरी एक समोसा ब्रेक ठीक आहे. थंड आहे पण एवढा मोठा ट्रेक केल्यानंतर समोसाची चवच बदलली. सकाळी नाश्ता केला आपण. आता किती वाजले माहीत नाही पण 2-3 वाजले असतील. तर आपला समोसा ब्रेक संपलेला आहे आणि आपण आता वरती निघालेलो आहे. पण मला धुक्यामध्ये काहीच दिसत नाही मित्रांनो. कसं वरती बघायचं. गडावर आल्यानंतर समोर आपल्याला 2 तोफा दिसतात, मात्र बाकी संपूर्ण गड हा धुक्यांमध्ये लुप्त झालेला दिसला. धुके एवढं झाले की काही दिसत नाही. त्यात रस्ता तुम्ही पाहू शकता. ओ घसरतोय. हा जो रस्ता आहे आपण या झाडाखालून आलो आणि आता इकडे निघालो. तर याच बाजूला आहे आपला राजवाडा असं मला त्या काकाने सांगितलं. आता माहिती नाही आहे, पुढे जाऊन बघूया आपण. कारण आता इथेच राहतात म्हणले असेल. पण गडावरती पण एवढे झाडं वाढलेले वाटलं नसतं. पण ठीक आहे, बहुतेक आलोय वाड्याजवळ आपण. काही वेळ पुढे चालत आल्यानंतर आपल्याला समोरच वाड्याचे काही अवशेष दिसतात. तो तुटलेला असला तरी त्याचे अवशेष बरंच काही सांगत होते.
निघालेलो आहे आणि आता आपल्याला बघायचं आहे पुढे खाली कुठेतरी मंदिर आहे असं सांगण्यात आलं. तर बघूया आपण आता ते कोणतं मंदिर आहे. बहुतेक गडावरती एवढंच पाहण्यासारखं असावं, कदाचित असं पण शकतं काय बाकीचं, पण कसं धुकं एवढं साचलं ना काय धुक्यात दिसत नाही आहे. त्याच्यामुळे बघूया आता आपण मंदिरात जाऊया आणि मंदिरात देवदर्शन झाल्यानंतर आपण मग खालच्या वाटेला निघूया. आपण या ठिकाणावरून आपण आलेलो, या ठिकाणावरून येऊन आपल्याला हा लेफ्ट बाजूला जो रोड गेला आहे त्या रोडला जायचं होतं. तिकडे मंदिर आहे पण आपण तिकडे न जाता सरळ इथून आपण राईटचा जो रोड आहे तिकडे गेलो. तर राईटच्या रस्त्यावरती आपल्याला तिथे महल दिसलं, म्हणजे अवशेष आहेत वाड्याचे. तर तिथून आता आपण वापस रिटर्न येऊन पुन्हा लेफ्टला जातो. बघूया आपण पुढे जाऊन आता मंदिर. चांगल्या पद्धतीने भेटेल तितकं मी तुम्हाला चांगल्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करीन. तर चला भेटूया आपण पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तर जय शिवराय मित्रांनो.